तर काहीच आता म्हणजे यांनी आणलेत आणि सोबत काय आणले की काही माहिती नाही. इतके वेळ तर लपून ठेवण्यामध्येच गेला आमचा अर्धा तास, तर मला दाखवलं पण नाही. तर हे आहेत काय होय, हेअर कलर शॅम्पू ना, हे हेअर कलर शॅम्पू आहे. हां होय का, मस्त आहे ना त्याची सिस्टीम. तर कुठलं आहे ते, महालक्ष्मी काय जे मैसूर पाक आहे. आमचा एक कस्टमर याला गेला होता मैसूरला, ते ऑफिसच्या कामासाठी, तर त्यांनी एक घेऊन आला एक. बघू आता, मला पण माहिती नव्हतं कसं असतं ते. हो का, मी पण पहिल्यांदाच बघितलंय. एकच मिनिट, मैसूर पाक उपवासाला खातात का? माहिती नाही. मैसूर पाक कशाचा, कसा वास येतो दाखव. तर गाईस ट्राय करून बघते. नाही मैसूर पाक खूप छान. अहो हे खूप डिफरंट दिसते. पण तू खाला होतास का? हा ना, मैसूर पाक मी बनवला पण होता ना, म्हणजे असं खूप असं जाळी जाळी बनी वाटते, पण हे थोडंसं डिफरंट राहते. असं गाईस एवढं छान आहे ना. चौधरी सर आहेत, त्यांनी आणलं. तोंडात टाकलं की पाणीच वाढले. चौधरी सर खूप मस्त आहे, खूप भारी लागले, मस्त. पण माझे हेअर कलर शॅम्पू आहे, जे की काळे केस होतात हातावरती, आणि याला ब्रश वापरायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज वापरायची गरज नाही. हातावर हात ओला करायचा, हातावर घ्यायचा आणि लावून टाकायचं, 10 मिनिटं ठेवायचं, धुवून टाकायचं. मस्त आहे ना. आणि आज गाईज उपास, कस्टमरला मी पैसे दिले होते, त्यांनी घेतले नाही गाईज. कुठंच प्राइस वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. बॉक्सवर असेल, आता वरून पॅक करून दिला असं है ना. काय असं रे, वजन केलं असेल आणि नंतर पॅक करून दिला असं, असं म्हणते. ते चला गाईज, आज शनिवार आहे, आज उपास आहे. काय आता बघू काय बनतंय खाण्यासाठी. हिरवी केळं केळं नाही तर केळं संपली. नाही गेली का मग? बघूत मला कळते की नाही. हिरवा आहे. नाही मी त्यांना म्हणलं मी दाखवायला आणल म्हणून, खालूनच आणले ना. तर आज स्पेशली आम्ही मसाला भेंडीची भाजी आणि चपाती बनवणार आहे. मग नंतर मी अशा उपवासच सोडून देणार आहे मी, असं जर होत असेल तर. तर काही त्यांची खूप फेवरेट आहे. नाही तसं नाही, तुम्हाला पण रात्री बनवणार आहे मी, तुमच्यासाठी स्पेशल बनवणार आहे. आता मला रेसिपी बनवायची होती. कसं आहे, छान आहे ना, मस्त आहे गाईस. म्हणजे मला कळते टरबूजाचा. काय झालं, अरे काय झालं सांगा, कस काय हसले. काय गे हां खाते ना, मी खाते ना. मी गाईस, मी इकडे यांना उपवासाचं बनवते आणि इकडं बघा कर 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 सुरू आहे. आणि आणल्या मला म्हणले कशाला आणल्यास म्हणले टरबूजा असं. गाईज आता होता खारे शेंगदाणे उपवासासाठी, मस्त तिखट. आणि विशेष म्हणजे हे बघा, फुकटचा हेअरकट करून आली आहे. एकच तर जात नाही, आधीच आहे तर केस चार केस आहेत आधीच थोडे आणि ते कट करून आली. हो गाईज म्हणजे फुकटचा म्हणजे असं हे काय नाहीये, तिथे स्टुडंट असतात सगळे शिकणारे, त्यामुळे त्यांनी. तू किती पैसे दिले? नाही फ्रीच होतं ते, फुकट करून आली काही. मग माझ्याकडूनच कसे ते पैसे घेतले. तू तरी ना हे केस जसे राहिले तर ते स्टाईल केलेले. हो मग आता दिदीचे सरळच झालेत. कालच्या कालच ना केस, आणि माझे ते करली आहे त्याच्यामुळे ते माझे असेच होतात. तुम्हाला पण माहिती आहे, कालच्या कालच तिचे वाकळे नीट झालेत, तिनं हे करून आलेली. तर काहीच म्हणजे दीदीने पण कॉर्न कट केलाय. कोणता? कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर. कॉर्न कट केलाय. तर म्हणजे थोडंसं खालून लेअर घेतलेले आहे, तर त्याला असं कर्ली केलं. आणि ते काय म्हणजे एक वॉश करेपर्यंत राहतात. जर वॉश केलं की डोकं मग काय नाही, पण ते घरी
झाले असं झालं. आणि ते कसं अगोदरच त्यांची सिल्की आहेत ना केस, त्यामुळे त्यांची नाही होत म्हणे तसं.